This call is now being recorded. Good morning, everyone. Our today's topic of lecture is the basic uh, terms in which is included in illumination, and second one is the laws of illumination. In previous lecture, we have to seen the different basic terminology which is used in illumination, like a space to height ratio, then MHCP, mean horizontal candle power, mean hemispherical candle power, mean spherical candle power, then reduction factor, luminous intensity, illumination. These are the some basic parameter of illumination we already seen in previous lecture. Now, the today's topic of this lecture is the utilization factor. What is mean by utilization factor? As shown in uh, formula, it is the ratio of luminous flux which is reaching on working plane to the luminous flux, total luminous flux given out from the source. इथे बघा न्यूमरेटर मध्ये काय दिलंय, total lumen reaching to the working plane upon total lumen emitting from the source. म्हणजे ऍक्च्युअल तुमच्या वर्किंग प्लेनवरती किती तुमचे लुमिनस फ्लक्स रीच होत आहे, आणि आउट ऑफ म्हणजे तुमचं सपोज ओव्हरऑल एक हॉल इल्युमिनेट करायचं आहे आणि तिथे एक तुमचा लॅम्प कनेक्टेड आहे, तर त्या लॅम्पपासून ॲक्च्युअलमध्ये किती लुमेन हे टोटल लुमेन गिवन आउट होत आहे, पण त्यातले काहीतरी समवॉट पर्टिक्युलर लुमेनच हे वर्किंग प्लेनवर रीच होतील, बाकी काही आउटसाईडला बंबाड होतील, लॉसेसमध्ये कन्वर्ट होतील. तर त्यावरनं आपल्याला युटिलायझेशन फॅक्टर फाइंड आउट करायचं असतं. युटिलायझेशन म्हणजे काय की ॲक्च्युअलमध्ये किती युटिलायझेशन होतं आहे तुमच्या लुमिनस फ्लक्सचं, किंवा ते टोटल जी काही लाईट एनर्जी लॅम्पपासून इमिट होते त्याचं युटिलायझेशन किती. मग त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, total lumen reaching on the working plane to total lumen emitting from the source. Clear, participants? Participant, clear? Yes, ma'am. Okay. Then our next definition is the maintenance factor. Maintenance factor is the ratio of, बघा इथे फॉर्म्युला दिलाय, मेंटेनन्स फॅक्टर इज द रेशो ऑफ illumination under normal working condition, and second upon the illumination अंडर एव्हरीथिंग इज क्लीन. सपोज तुमचा एखादा हॉल आहे, तो इल्युमिनेट करायचा आहे आणि नॉर्मल कंडिशन कन्सिडर केली, म्हणजे त्यामध्ये तुमचे जे काही डस्ट पार्टिकल असतील किंवा दुसरे एखादे ऑब्स्टॅकल्स वगैरे तिथे असणारे, तर ते कन्सिडर केले. मग मेंटेनन्स फॅक्टर कसा फाइंड आउट केला जातो, की ज्या केसमध्ये तिथे डिनॉमिनेटरमध्ये दिले बघा एव्हरीथिंग इज क्लीन, म्हणजे तुमचा जो काही लॅम्पपासून आउटपुट येणार आहे त्याला कुठेच काही ऑब्स्टॅकल नाही आहे, म्हणजे एकदम डस्ट वगैरे काहीच नाही आहे किंवा ऑब्स्टॅकल नाही आहे. जेवढं तुमचं लॅम्पपासनं लुमिनस फ्लक्स इमिट झाले ते पूर्णच्या पूर्ण तुमच्या वर्किंग प्लेनला रीच होत आहे. आणि नॉर्मल कंडिशन म्हणजे काय आहे, की तुमचे ऑब्स्टॅकल्स जे प्रेझेंट असणारे, डस्ट वगैरे असणारे, किंवा विंडोजची साईड ओपन असली तर विंडोज थ्रू काही लॅम्प आपला आउटसाईडला फोकस होतो, तर ती झाली तुमची नॉर्मल वर्किंग कंडिशन. आणि एव्हरीथिंग क्लीन मीन्स काय, की परफेक्टली तुमच्या विंडो वगैरे असतील तर त्या क्लोज असणारे त्या कंडिशनला, आणि तुमचे जे काही मध्ये डस्ट पार्टिकल्स असणारे ते नसणारे, काही ऑब्स्टॅकल असेल लाईटच्या मध्ये तो पण नसणारे, म्हणजे एकदम आयडियल कंडिशन असणारे. तर मग मेंटेनन्स फॅक्टर काय आहे, इल्युमिनेशन अंडर नॉर्मल वर्किंग कंडिशन टू इल्युमिनेशन अंडर एव्हरीथिंग इज क्लीन. डेफिनेशन की काय आहे, इट इज डिफाईन ॲज द रेशिओ ऑफ इल्युमिनेशन अंडर नॉर्मल वर्किंग कंडिशन टू दी illumination when everything is clean. Clear, participant? Everything clean means काय, there is a no any obstacle in between your light source and the working plane. And under normal working condition means काय, नॉर्मल वर्किंग कंडिशनला लॅम्प आपला सपोज हॉल जरी इल्युमिनेट करायचा असला तर तिथे आपले काही डिव्हायसेस ठेवलेला असतात, त्याच्या थ्रू काहीतरी लॅम्प हा कुठेतरी डिवाइड होणार, विंडोज ओपन असतात तिथनं पण लाईट डिवाइड होतो.
तर इट इज अ नॉर्मल वर्किंग कंडिशन. क्लिअर पार्टिसिपंट्स? Yes, ma'am. Okay. Then our next definition is depreciation factor. जनरली तुमचा जो मेंटेनन्स फॅक्टर असते त्याची व्हॅल्यू 0.8 एवढी कन्सिडर केली जाते. म्हणजे ज्यावेळेस आपण जे काही तुमचे कॅल्क्युलेशन करतो इल्युमिनेशनचे, तर त्यावेळेस मल्टिफिकेशनला आपल्याला मेंटेनन्स फॅक्टर कन्सिडर करायचं असतं आणि त्यामध्ये आपण ती व्हॅल्यू घेतो 0.8 इज दी व्हॅल्यू फॉर दी मेंटेनन्स फॅक्टर. मग ती 0.8 का घेतो, तर आपले जे काही डर्ट असतात याच्यावरती किंवा स्मोक लॅम्पच्या आउटसाईडला, तर ते पण आपल्याला तिथे कन्सिडर करायचे असतात. मग त्याचा जो काही कॅल्क्युलेशनचा जो फॅक्टर आहे तो 0.8ने आपण मल्टिप्लाय करतो ज्यावेळेस आपले ॲक्च्युअल लुमेन लाईटपासून इमिट होतात आणि ते कुठेतरी डर्ट स्मोकमुळे त्यांना कुठेतरी काहीतरी ऑब्स्टॅकल क्रिएट होतात. मग ते ऑब्स्टॅकल आपण 0.8 ह्या पार्टमध्ये त्याला घेतो आणि मग कॅल्क्युलेशन पुढे कॅरी फॉरवर्ड करतो. देन नेक्स्ट इज दी डेप्रिसिएशन फॅक्टर. डेप्रिसिएशन फॅक्टर बघा काय इथं डेफिनेशन दिले. डेप्रिसिएशन फॅक्टर इज इक्वल टू 1 मेंटेनन्स फॅक्टर. म्हणजे काय, एक्झॅक्टली रेसिप्रोकल आहे हे. डेप्रिसिएशन फॅक्टर इज दी रेसिप्रोकल ऑफ मेंटेनन्स फॅक्टर. म्हणजे जी डेफिनेशन दिली त्याला फक्त काय करायचं, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर इंटरचेंज करायचं आहे. मग कशी येईल याची डेफिनेशन? द डेप्रिसिएशन फॅक्टर इज डिफाईन्ड ॲज 1 मेंटेनन्स आहे. म्हणजे काय होईल, डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जाणार आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरला येणार. मग काय डेफिनेशन, टेल मी फ्रॉम युअर साइड, कोण सांगू शकतं का? डेप्रिसिएशन फॅक्टर इज इक्वल टू, इट इज द रेशो. Illumination under everything is clean upon illumination under normal working condition. व्हेरी गुड, एक्झॅक्टली करेक्ट आन्सर सांगितलं. मेंटेनन्स डेप्रिसिएशन फॅक्टर इज इक्वल टू मेंटेनन्स फॅक्टरचा रेसिप्रोकल घ्यायचा. मग डिनॉमिनेटरची थिंग्स इन्युमेटरला येणार. मग काही डेप्रिसिएशन फॅक्टर इज द रेशो ऑफ इल्युमिनेशन अंडर एव्हरीथिंग इज क्लीन टू इल्युमिनेशन अंडर नॉर्मल वर्किंग कंडिशन. ओके पार्टिसिपंट्स, क्लिअर? डेप्रिसिएशन फॅक्टर, डेप्रिसिएशन फॅक्टरमध्ये काय करायचं आहे की तुमची एव्हरीथिंग क्लीन ही आयडियल कंडिशन न्यूमरेटरला असणार आहे आणि त्यानंतर तुमचा जे काही वर्किंग कंडिशनला ज्या सगळ्या ऑब्स्टॅकल्स वगैरे आपण कन्सिडर करतो ते डिनॉमिनेटरला घ्यायचं आहे. इट्स व्हॅल्यू इज ऑलवेज मोर दॅन 1. तुम्हाला MCQ येऊ शकतो की डेप्रिसिएशन फॅक्टर इज बिलो दी 1, डेप्रिसिएशन फॅक्टर इज इक्वल टू 1, और depreciation factor is greater than 1 or neither less than 1 neither greater than 1. तर तुमचा आन्सर काय यायला पाहिजे, depreciation factor is always greater than 1 or more than 1. Clear? Clear participants? Yes, ma'am. Yes, ma'am. Next definition is the waste light factor. ठीक आहे, तर ही वेस्ट लाईट फॅक्टरची मी तुम्हाला एक डायग्राम थ्रू एक्सप्लेन करते. ठीक आहे, तर पहिले आपण याचे सेंटेन्स बघून घेऊ आणि मग त्या डायग्राम थ्रू आपण तिथे ते एक्सप्लेन करू. सपोज एखादा तुमचा सरफेस आहे, तो इल्युमिनेट करायचा आहे. एकच सरफेसला तुम्ही नंबर ऑफ लॅम्प्स कनेक्ट केलेले आहे. म्हणजे एक हॉल आहे, त्या हॉलचा जो सरफेस आहे तो 3 नंबर ऑफ लॅम्प्स कनेक्टेड आहे आणि मग तो इल्युमिनेट होणार आहे. पण सपोज त्या हॉलमध्ये लॅम्प 1 जो कनेक्ट केला आहे त्याच्या एक्झॅक्ट परपेंडिक्युलरचा जो एरिया असेल तो इल्युमिनेट होणार आहे. त्यानंतर सेकंड जो लॅम्प असेल त्याच्या एक्झॅक्ट परपेंडिक्युलरचा एरिया इल्युमिनेट होईल. बट एक कंडिशन अशी असणार आहे का फर्स्ट लॅम्पचा पण जो काही लुमिनस फ्लक्स आहे ते एखाद्या प्लेसवर बंबाड होत आहे आणि सेकंड लॅम्पचे पण तिथेच बंबाड होत आहे. मग तिथे काय होणार आहे, दोघांचं ओव्हरलॅपिंग होणार आहे आणि तो ओव्हरलॅपिंगचा जो काही पोर्शन असतो त्याला आपण म्हणतो वेस्ट लाईट फॅक्टर. ते डायग्राम वरून मी तुम्हाला इथे इंडिकेट करते. इट्स व्हॅल्यू फॉर रेक्टँग्युलर एरिया इज 1.2.
मग ज्यावेळेस आपण रेक्टँग्युलर एरिया कन्सिडर करतो त्यावेळेस वेस्ट लाईट फॅक्टरचं जे काही व्हॅल्यू आहे ती 1.2 कन्सिडर करायची असते. आणि सपोज देर इज ए इरेग्युलर एरिया, म्हणजे त्या एरियाला काही असं पर्टिक्युलर शेप नाही, इरेग्युलर एरिया आहे, तर त्यावेळेस तुमचा वेस्ट लाईट फॅक्टर जो असतो त्याची व्हॅल्यू 1.5 एवढी कन्सिडर करायची असते. तर आपण डायग्रामवरनं बघूया. मी इथे तुम्हाला परत एक व्हाईट बोर्ड शेअर करते, तो शेअर झाला की सांगा मला. व्हाईट बोर्ड दिसतोय स्टुडंट्स? हो मॅम, दिसतोय. ओके, आता इकडे लक्ष द्या सर्वांनी. सपोज देर इज ए 3 नंबर ऑफ लॅम्प्स, लॅम्प 1, लॅम्प 2 and lamp 3. These 3 lamps are illuminate the same area. हे 3 लॅम्प्स आहे आणि तिघं पण काय करताय का सेम, सपोज तुमचा रेक्टँग्युलर एरिया आहे एक हॉलचा आणि त्याला हॉलला ते इल्युमिनेशन प्रोव्हाइड करताय. देन हा फर्स्ट लॅम्प आहे, तो सपोज परपेंडिक्युलरचा त्याच्या हा एरिया आहे. इथे सपोज आपण वर्किंग प्लेन कन्सिडर केलंय, हे तुमचं वर्किंग प्लेन आहे. सपोज इथपर्यंत लॅम्प तुमचा इल्युमिनेट करणार आहे सरफेसला. या लॅम्पचा एक्झॅक्ट परपेंडिक्युलरचा जो एरिया आहे इथला, तिथे काय होणार आहे, इल्युमिनेशन प्रोव्हाइड होणार आहे. त्यानंतर हा लॅम्प या साईडला पण इल्युमिनेशन काहीतरी तुमचं प्रोव्हाइड करेल इकडे पण, आणि हा लॅम्प इथे पण काहीतरी इल्युमिनेशन प्रोव्हाइड करणार आहे. इथपर्यंत सपोज त्याचं इल्युमिनेशन रिच नाही झालं, पण हा समथिंग एरिया आहे इथे इल्युमिनेशन हे सम इन्क्लाइन अँगलमध्ये रिच झालं. सेम परत सेकंड लॅम्पसाठी त्याच्या एक्झॅक्ट परपेंडिक्युलरचा जो एरिया आहे खालचा, इथे इल्युमिनेशन प्रोव्हाइड होणार आहे. आणि ह्या सेकंड लॅम्पने परत इकडे पण दुसरा जो इन्क्लाइन मधला एरिया आहे इथपर्यंत त्याने इल्युमिनेशन प्रोव्हाइड केलं. सेकंडली परत इन्क्लाइन मध्ये आपण अँगल कन्सिडर केला, तर तो इथपर्यंत सपोज तो रिच झालाय. मग हा एवढा जो एरिया आहे तो ह्या लॅम्प सेकंडने इल्युमिनेट केलाय. सेम अगेन फॉर लॅम्प नंबर 3. लॅम्प नंबर 3 ला एक्झॅक्ट परपेंडिक्युलरचा जो एरिया आहे तो इल्युमिनेट झालाय. अगेन इन्क्लाइन मध्ये पण समथिंग अँगल इथे इल्युमिनेशन रिच झालंय आणि इकडे पण समथिंग अँगलने इल्युमिनेशन किंवा लुमेन रिच झाले. म्हणजे फर्स्ट लॅम्पने इथपर्यंत तुमचं इल्युमिनेशन प्रोव्हाइड केलंय आणि थर्ड लॅम्पने येतं, म्हणजे हा पूर्ण टोटल एरिया ह्या 3 लॅम्पने इल्युमिनेट झालेला आहे. बट इथे एक ऑब्झर्वेशन बघा, लॅम्प 1 आणि लॅम्प 2 च्या इन बिटवीन हा एवढा जो एरिया दिसतोय तो ओव्हरलॅप झालेला आहे, जिथे मी आता लाईन्स ड्रॉ केल्या बघा. दिस वन इज दी ओव्हरलॅपिंग एरिया इन बिटवीन लॅम्प L1 अँड लॅम्प L2. सपोज याला L3 आपण नाव दिलं. L1 and L2 both are illuminate the same area. मग हा काय झाला त्यांचा ओव्हरलॅपिंग एरिया. सेम लॅम्प 2 अँड लॅम्प 3 अगेन इल्युमिनेट दी सेम एरिया. इथे बघा ओव्हरलॅपिंग दिसते दोघांमध्ये, जिथे मी डॉटेड लाईन्स इंडिकेट केलेला आहे किंवा क्रॉस सेक्शन दाखवलाय. This first portion illuminated by both the lamps L1 and L2. This second portion illuminated by lamp L2 and L3. Then this portion is considered as a overlapping area, and for that, in that overlapping area, there is a consideration of waste light factor. समजलं, वेस्ट लाईट फॅक्टर कुठे कन्सिडर करायचा असतो? 2 लॅम्पने जिथे ओव्हरलॅपिंग होत असणार आहे, की फर्स्ट लॅम्पने पण तो एरिया इल्युमिनेट होतोय आणि सेकंड लॅम्पने पण तो एरिया इल्युमिनेट होते. मग जो ओव्हरलॅपिंगचा एरिया येतो त्याला आपण काय कन्सिडर करतो ॲज अ वेस्ट लाईट फॅक्टर. म्हणजे तिथं काय होतं, लाईटचं वेस्टेज होतंय. दोन्ही लॅम्पने एकाच एरियाला इल्युमिनेशन भेटतंय, त्यामुळे तिथं लाईटचा काय होतं, वेस्टेज होतोय. मग सपोज हा जर रेक्टँग्युलर एरिया असेल तर त्यासाठी तुमची वेस्ट लाईट फॅक्टरची जी व्हॅल्यू आहे ती 1.2 कन्सिडर केली जाते.
आणि सपोज तो इरेग्युलर असेल का, त्याला कसला शेप नाहीये, डायरेक्टली रँडम एरिया असेल तो, तर त्याच्यासाठी तुमची व्हॅल्यू कन्सिडर केली जाते 1.5. क्लिअर क्लिअर स्टुडंट्स, समजलं सर्वांना? फॉर इरेग्युलर एरिया व्हॅल्यू ऑफ वेस्ट लाईट फॅक्टर इज 1.5 and for the rectangular area it is a 1.2. क्लिअर? डायग्राम वरनं समजलं का व्हॉट इज हो मीन बाय मॅम. ऍक्च्युअली वेस्ट लाईट फॅक्टर? ओके, देन आता मी स्क्रीन क्लोज करते, ऍक्च्युअल डेफिनेशन वर येऊया आता. स्क्रीन दिसते स्टुडंट्स? यस मॅम. ओके, तर बघा एक डेफिनेशन वेस्ट लाईट फॅक्टर मी परत तुम्हाला एक रिपीट करते. व्हेन ए सरफेस इज इल्युमिनेटेड बाय सेव्हरल नंबर ऑफ सोर्सेस ऑफ लाईट, एक सरफेस एरिया आहे तो सेव्हरल लॅम्प्सने आपण काय केलं आहे, इल्युमिनेट केलेला आहे. देन देर इज अ सर्टन अमाउंट ऑफ वेस्टेज ड्यू टू ओव्हरलॅपिंग ऑफ लाईट. वेस्टेज ऑफ लाईट आहे बिकॉज ऑफ overlapping of light. Then the light is taken into the account depending upon the types of area to be illuminated, and its value for the rectangular area is 1.2 and for irregular area is 1.5 for the same structure and movement. म्हणजे तुमचा जो काय ओव्हरलॅपिंगचा एरिया आहे त्यालाच आपण काय म्हणतो ॲज अ वेस्ट लाईट फॅक्टर, आणि तो जो ओव्हरलॅपिंग मधला जो लाईट असतो किंवा ते जे तेवढं जे इल्युमिनेशन असेल तर त्याला आपण 2 व्हॅल्यूने मल्टिप्लाय करतो. फर्स्टली फॉर दी रेक्टँग्युलर साठी 1.2 आणि तुमच्या इरेग्युलर एरियासाठी 1.5. क्लिअर अबाउट वेस्ट लाईट फॅक्टर? यस मॅम. ओके. Am I audible, participants? Yes, ma'am. Okay. Our next definition is absorption factor. फॉर्म्युला दिलाय बघा स्क्रीनवरती. absorption factor is equal to total lumen available after the absorption to the total lumen given out by the lamp. म्हणजे सपोज तुमचा एखादा एरिया आहे त्यावरती तुमचे लुमेन रीच झाले किंवा लुमिनस फ्लक्स रीच होणार आहे, आणि रीच झाल्यानंतर त्याच्यामध्ये किती ॲक्च्युअलमध्ये ते ॲब्सॉर्ब केले जात आहे तो आहे तुमचा न्यूमरेटरला. म्हणजे टोटल लॅम्पमध्ये किंवा टोटल लुमेनच्या आउट ऑफमध्ये ॲक्च्युअल तुमच्या वर्किंग प्लेनवरती किती लुमेन ॲब्सॉर्ब होत आहे, आणि ॲब्सॉर्ब झाल्यानंतर तिथे जेवढे लुमेन अवेलेबल आहेत त्या दोघांचा आपण रेशो घेतो. Absorption factor is equal to the ratio of total lumen available after absorption to the total lumen given out by the lamp. Clear? डेफिनेशन समजली? टोटल Yes, लुमेन ma'am. सोर्स पासून आउट होणार आहे आणि ते नंतर कुठल्या तरी तुमच्या सरफेस वरती रीच होणार आहे. मग त्या सरफेसला रीच झाल्यानंतर त्याच्यातले काही वेस्टेज होतील, काही ऍब्सॉर्ब होतील, आणि ऍब्सॉर्ब झाल्यानंतर जेवढे ऍक्च्युअल वर्किंग प्लेन वरती रिमेनिंग राहणार आहे तुमचे लुमेन
ते झाले तुमची लाईट, म्हणजे तेवढा लाईट आपल्या सरफेसवरती पडलेला आहे. दॅट कॉल्ड ॲज अ ॲब्सॉर्प्शन फॅक्टर. मग डेफिनेशन काय येईल? इट इज रेशो ऑफ टोटल लुमेन अवेलेबल आफ्टर ॲब्सॉर्प्शन टू दी टोटल लुमेन गिवन आउट बाय दी लॅम्प. क्लिअर? Okay. Then next definition is रिफ्लेक्शन फॅक्टर. डायग्राम मध्ये बघा इथे दिसतंय. दिस इज अ सरफेस. हा काय तुमचा सरफेस एरिया आहे. ह्या सरफेस एरियाला तुमचा इन्सिडंट रे, म्हणजे नॉर्मल कडे तो इन्सिडंट होतोय आणि नॉर्मल पासून तो परत रिव्हर्सला रिफ्लेक्टेड होतोय. इन्सिडंट रे इनकमिंग आहे आणि रिफ्लेक्टेड रे आउट गोईंग आहे आणि नॉर्मलला, आणि नॉर्मलची दोघांनी थिटा एवढा अँगल क्रिएट केलेला आहे. दिस इज अ युअर वर्किंग प्लेन सरफेस. देन this one is the incident ray, that is the incoming ray, and this one is the reflected ray, that is the outgoing rays. Then आपण रिफ्लेक्शन फॅक्टर कसा फाइंड आउट करतो? रिफ्लेक्शन फॅक्टर इट इज द रेशो ऑफ रिफ्लेक्टेड लाईट अपॉन द इन्सिडंट लाईट. म्हणजे तुमचा जो सरफेस आहे त्याच्याकडे इन्सिडंट म्हणजे इनकमिंगला येणारा लाईट किती आणि सरफेसला तो लाईट टच झाला आणि टच झाल्यानंतर तो परत रिव्हर्सला गेला, तर रिव्हर्सला किती तुमचे रेज रिफ्लेक्ट झाले, त्या दोघांचा रेशो आपण ॲज अ रिफ्लेक्शन फॅक्टर म्हणून कन्सिडर करतो. समजतंय डायग्राम वरनं पार्टिसिपंट्स? रिप्लाय करा स्टुडंट्स. हो मॅम. ओके. मग काही डेफिनेशन टेल मी फ्रॉम युअर साइड. रिफ्लेक्शन फॅक्टर इज नथिंग बट, टेल मी फ्रॉम युअर साइड पार्टिसिपंट्स. आन्सर सांगा स्टुडंट्स. रिफ्लेक्शन फॅक्टर काय आहे? डेफिनेशन तुमच्या समोर आहे, फॉर्म्युला फक्त कन्वर्ट करून सांगायचं आहे. रिफ्लेक्शन फॅक्टर इज इक्वल टू द रेशो ऑफ रिफ्लेक्टेड लाईट टू द इन्सिडंट लाईट. क्लिअर? Then there is some numerical which is depends on your illumination. म्हणजे तुम्हाला न्यूमरिकल दिलेलं असेल, त्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेल्या असतील आणि त्यावरनं आपल्याला इल्युमिनेशन फाइंड आउट करायचं. तर हे एक सिम्पल न्यूमरिकल आहे, तिथं आपण ते तुम्हाला समजावून सांगणार आहे. A room with an area of 6 by 9 meter is illuminated by 10 watt lamp. हे कुठेतरी नोट करत चला. A room with a area of 6 into 9 meter is illuminated by 10 watt lamp. The luminous efficiency of the lamp is 80 lumen per watt. Efficiency किती आहे? 80 lumen per watt. And the coefficient of utilization, इथं आलंय बघा, coefficient of utilization is 0.65. Coefficient of utilization is 0.65. Then find out the average illumination. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? ॲव्हरेज इल्युमिनेशन. तर फर्स्टली रूमचा जो एरिया आहे तो मीटर मध्ये, आपण मीटर स्क्वेअरला कन्व्हर्जन कधी होणार? 6 into 9 होईल तेव्हा ते 54 मीटर स्क्वेअर होणार. मग हा काय झाला तुमचा रूमचा एरिया. हे काय केलं इथं समजलं का? एरिया 6 into 9 that is the 54 मीटर स्क्वेअर. देन टोटल वॅटेज काढलंय आता सेकंड स्टेपला.
इथे किती नंबर ऑफ लुमेन आहे लॅम्प इफिशियन्सी 80 लुमेन पर वॅट. ठीक आहे, 80 लुमेन पर वॅट. इथे 10 नंबर ऑफ लॅम्प्स घेतलेले बघा. हा 10 कसा आला इथे की तुमची 80 लुमेन पर वॅट एवढी इफिशियन्सी आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे 80 वॅटचे जे काही लॅम्प आहे ते 10 80 वॅट लॅम्प्स कनेक्टेड आहे, म्हणून 10 इंटू 80 हे लॅम्पचं झालं वॅटेज 80 आणि हा 10 झाला त्याचा काउंट 1 2 3 असे 10 लॅम्प कनेक्टेड आहे सिस्टीम मध्ये, म्हणून टोटल वॅटेज किती झालं सगळ्या लॅम्पचं 80 इंटू 10 800 वॅट. सेकंड स्टेप समजली का सर्वांना? तुमच्याकडे 10 लॅम्प आहे आणि एकाचं वॅटेज 80 आहे, तर 10चं किती होणार आहे 80 इंटू 10 दॅट मीन्स दी 800 वॅट. देन थर्ड स्टेप मध्ये काय आहे टोटल फ्लक्स इमिटेड बाय दी 10 लॅम्प. मग टोटल फ्लक्स किती इमिट झालेले ते आपल्याला फाइंड आउट करायचे. मग इथे काय फाइंड आउट केलंय, इथे 80 काय घेतलेला आहे हा तुमचा लुमिनस इफिशियन्सी आणि टोटल वॅटेज 800. मग 80 इंटू 800 घेतलं तर 64,000 लुमेन एवढं त्याचा आन्सर आलंय. देन फ्लक्स रिचिंग टू दी वर्किंग प्लेन. फ्लक्स रिचिंग टू वर्किंग प्लेन. मग काय आहे तुमचा जो टोटल फ्लक्स आहे त्याला युटिलायझेशन फॅक्टरने मल्टिप्लाय केलंय. टोटल फ्लक्स आलेले आहे तुमचे 64,000 आणि 0.65 त्याने मल्टिप्लाय केलं म्हणजे तुमचा कुठला फॅक्टर युटिलायझेशन फॅक्टर आणि आन्सर आलंय 41,600 लुमेन. मग इल्युमिनेशन कसं फाइंड आउट होतं फ्लक्स अपॉन एरिया. हे तुमचे झाले फ्लक्स 41,600 फ्लक्स आणि एरिया आपण इथे फर्स्ट स्टेपला काढला होता 41,600 डिवायडेड बाय 54 इज इक्वल टू 770.37 लक्स. हे झालं तुमचं इल्युमिनेशन, हे झालं फायनलचं आन्सर. क्लिअर समजलंय स्टुडंट सर्वांना? हो मॅम. ओके.